आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्या ब्रेकफास्ट टेबलवरती काय प्रकार चालू होता तुझा? आपलं घर अँड ऑल, तुला कधीपासून या सगळ्याची आपुलकी वाटायला लागली? काय बोलत होती मामाई? अथर्व प्लीज, आपल्या घरासाठी मीराला माफ कर। काय ड्रामा चालू होता तुझा? अरे मी पण हेच विचारत होते ना, का दोघांचं भांडण मिटवलंस तू? आणि ग्रेट माया, द ग्रेट माया म्हणून मिरवायचंय का तुला घरामध्ये? अजित रिलॅक्स। हा माझा प्लॅन तुला नाही कळणार। हो, ऐकलं का? म्हणजे आता आम्हाला सोडून प्लॅन बनवायला लागलीस तू? एक मिनिट अजित थांब। माया, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? कारण कालपर्यंत ती मीरा तुझ्या डोळ्यात खूपत होती, आज अचानक तिचं वागणं तुला पटायला लागलं? गाईस, हे बघा, मीराशी गोड बोलणं ही आत्ताची गरज आहे। तिला मी छान वाटली पाहिजे, मी चांगली वाटली पाहिजे, म्हणून हे सगळं चाललंय। अगं, पण या सगळ्याचा तुला काय फायदा होणार आहे? आत्या, हे बघा, अथर्वची बायको होण्या अगोदर मी या घरची सून म्हणून मला वागावं लागेल। आणि वी ऑल नो की मीराचा वेदावर किती जीव आहे, त्यामुळे वेदाला माझ्यापाशी सेफ फील होतं असं मीराला वाटावं, त्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे, म्हणून मी असं वागते। कम ऑन माया, कम ऑन। या सगळ्याची जाणीव त्या गावरान गोडव्याला करून द्यायची काय गरज आहे? मोलकरीण, साधी मोलकरीण या घरामध्ये ती। तेच कळत नाहीये तुला? गरजेचं आहे माझं आणि अथर्वचं लग्न छानपणे पार पडावं, म्हणून हे सगळं करणं भाग आहे। मीरा माझ्या आणि अथर्वच्या लग्नासाठी प्रयत्न करू शकते, त्यामुळे मीराशी गोड बोलून, तिला छानपैकी मॅनिप्युलेट करून तिला मी स्वतःच्या ताब्यात घेईन, आणि त्यामुळे सगळं सॉर्ट होईल। अजित, तुझं माइंड छोटं आहे, त्यामुळे तू छोटे प्लॅन्स बनवू शकतोस। हा माझा मोठा प्लॅन आहे, कळलं? तो तुझ्या समजण्यापलीकडे। मला काय कळतं आणि मी काय करू शकतो समजेल तुला लवकरच। अजित, रिलॅक्स। एकदा का माझं आणि अथर्वचं लग्न झालं की तुझा हा गावरान गोडवा लवकरच मी माझ्या तालावर नाचवेन। मग माझ्या एका मुठीत मीरा आणि एका मुठीत अथर्व, आणि या दोघांच्या मध्ये हाल होणार ते फक्त आणि फक्त वेदाचे। And then the game will be mine.